आता तुम्ही एक गोष्ट सांगा लवकर चला. व्हॉट इज मीन बाय इक्विपोटेन्शियल सरफेस? मराठीमध्ये सांगा. इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे काय, किंवा इक्विपोटेन्शियल पॉईंट्स म्हणजे काय? लवकर. असे पॉईंट्स ज्या ठिकाणी पोटेन्शियल कसं असतं, इक्वल, तर त्यालाच काय म्हणायचं, इक्विपोटेन्शियल पॉईंट्स. मग इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे काय? असं सरफेस ज्या सरफेसवर कोणत्या पण पॉईंटवर पोटेन्शियल सेमच असायला पाहिजे. समजायला लागलं? आता बघा की मी परत एकदा रिपीट करतो. अज्युम करा की माझ्यापाशी एक प्लेन आहे. ओके, तर ह्या प्लेनवर पोटेन्शियल किती आहे म्हणलं तर 5 व्होल्ट. ह्या ठिकाणी किती आहे 5 व्होल्ट. ह्या ठिकाणी किती आहे 5 व्होल्ट. इथं 5 व्होल्ट आहे, इथं 5 व्होल्ट आहे. म्हणजे ह्या सरफेसवर तुम्ही कुठं पण जावा, व्होल्टेज किती मिळायला लागलं आहे 5 व्होल्ट. कळायला लागलं? एक तर ह्याला इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणायचं. समजायला लागलं? परत रिपीट सांगा. व्हॉट इज मीन बाय इक्विपोटेन्शियल सरफेस? सांगा लवकर चला. बघा, सरफेस, इट इज द सरफेस ऑन विच काय म्हणू दे, पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट, करेक्ट, इज सेम. समजायला लागलं? तर त्याला आपण काय म्हणतो, इक्विपोटेन्शियल सरफेस. आता बळानं बघा, मी काय अज्युम करतो, हे ए नावाचं पॉईंट आहे आणि हे बी नावाचा पॉईंट आहे. मग ए आणि बी ह्या दोन पॉईंटमधले व्होल्टेज मला किती असतं, किंवा पोटेन्शियल डिफरन्स किती असतं? लवकर. 0. दोन पोटेन्शियल किती आहेत माझ्यापाशी, 5 आणि 5, आणि 5 आणि 5 मधलं डिफरन्स किती, 0. कळायला लागलं? मग आपण असं पण म्हणू शकतो की नाही, व्हॉट इज मीन बाय इक्विपोटेन्शियल सरफेस? असं सरफेस ज्या सरफेसवर कोणत्या पण दोन पॉईंटमधलं पोटेन्शियल हे 0 असायला पाहिजे, पोटेन्शियल डिफरन्स 0 असायला पाहिजे. बरोबर की नाही? आता इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. ह्या दोन पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स किती असायला पाहिजे, 0. समजायला लागलं? आता मला एक गोष्ट सांगा, आपल्यापाशी पोटेन्शियल डिफरन्सचं म्हणजे पोटेन्शियलचं फॉर्म्युला काय, 1/4πε0 Q/r आहे का आर स्क्वेअर आहे, आर आहे. बरोबर आहे की नाही? आता हे लक्षात घ्या, ॲक्च्युअलमध्ये हे बीट जे आहे, ह्या बीटमध्ये मला फॉर्म्युला लिहायची गरज नाही. चार्ज तर सेमच असणार आहेत. मग फक्त कोणाला सेम ठेवायचं आहे, डिस्टन्सला. अज्युम करा की माझ्यापाशी पॉईंट पी आहे. ओके, तर ह्या पीपासनं मी काय काम करतो, अज्युम करा की हे पॉईंट पी एका फुटबॉलच्या सेंटरला आहे. परत रिपीट करा, पॉईंट पी कुठं आहे, फुटबॉलच्या सेंटरला आहे. मग फुटबॉलच्या सेंटरला असेल तर फुटबॉलचे सगळे पॉईंट सेम डिस्टन्सवर असतील की नाही? समजायला का? जेव्हा आपण फुटबॉल स्पिरिकल आहे पूर्ण असं कन्सिडर करतो, कळतं की नाही? मग मी काय करतो, त्या फुटबॉलचं थोडंच सेक्शन काढतो. काय लागलं, काय केलं सांगा, फुटबॉलचं पूर्ण सेक्शन काढलो का थोडं सेक्शन काढलो? एकच थोडं सेक्शन काढलो. समजायला लागलं? आता फुटबॉलवरचे ॲक्च्युअलमध्ये हे 3 डायमेन्शनल फिगर म्हणजे 2 डायमेन्शनल फिगर आहे की नाही, त्यामुळे आपल्याला हे रेडियस आणि हे रेडियस वेगवेगळं वाटणार. पण ॲक्च्युअलमध्ये हे दोघं वेगवेगळे आहेत का? नाही, दोघंजण सेमच आहेत. कसं काय? कारण सेंटरपासून फुटबॉलचं एंडचं एरिया मला आपल्याला सेमच मिळतं की नाही, हो का नाही? ते केवढं असतं, रेडियस एवढं असतं. मग काय, ह्या सरफेसला आपण जर मी इक्विपोटेन्शियल सरफेस जर म्हणत असलो तर त्यावेळेला काय होणार बाळांनो, तुम्ही इथं पॉईंट घ्या, इथं पॉईंट घ्या, इथं पॉईंट घ्या, इथं कुठं पण तुम्ही पॉईंट घ्या, सगळ्या पॉईंटला पोटेन्शियल कसं भेटेल, सेम. आणि पोटेन्शियल डिफरन्स कसं भेटेल, 0. समजायला लागलं? हां, मला परत एकदा रिपीट करा. व्हॉट इज मीन बाय इक्विपोटेन्शियल सरफेस? एक डेफिनेशन तर लिहिलेलं आहे, किंवा ऑर मी असं इथं म्हणू दे, काय म्हणू दे सांगायला पण चला, पोटेन्शियल डिफरन्स हे कसं असायला पाहिजे, इज 0. ओके, समजायला लागलं हे? आता बाळांनो मला तुम्ही परत एकदा रिपीट करा. आता मी काय काम करतो की माझ्यापाशी इथं एक पॉईंट आहे आणि हे सगळं इक्विपोटेन्शियल सरफेस आहे.
कळायला लागलं? बघ, एका चार्जला एका ठिकाणीपासून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं जर असेल तर केवढं वर्कडन होईल? 0 वर्कडन होईल. का 0 वर्कडन होईल? लवकर, का 0 वर्कडन होईल? कारण इथं जेवढं पोटेन्शियल आहे तिथं पण तेवढंच पोटेन्शियल आहे ना. तुम्हाला काम करायची गरज आहे का तिथलं तिथंच नेण्यासाठी? नाही. सेम पोटेन्शियल असल्यामुळं, म्हणजे सेम डिस्टन्स आणि चार्ज सुद्धा सेम आहे, म्हणजे पोटेन्शियल काय होतं? कॉन्स्टंट. पोटेन्शियलमधलं डिफरन्स हे नियरली इक्वल टू आपलं केवढं असतं? पोटेन्शियल एनर्जी एवढं, हो का नाही? मग आता पोटेन्शियलमधलं डिफरन्स 0 असते म्हणजे पोटेन्शियल एनर्जी किती झाली? 0 झाली. पण जेवढी पोटेन्शियल एनर्जी असते तेवढंच वर्कडन असतं, त्यामुळे वर्कडन पण किती होतं? 0. कळायला लागलं? आता तुम्ही जे करायला लागलात ना, एका चार्जला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत आणण्यासाठी, त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो की नाही, हो का नाही? dx म्हणजे काय सांगा लवकर चला? डिस्प्लेसमेंट. ह्याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन तुमच्या सरफेसला कशी असते? परपॅन्डिक्युलर. समजायला लागलं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी असते? परपॅन्डिक्युलर. आता हीच गोष्ट आपण पहिल्या गॉस लॉच्या एक्सप्लेनेशनमध्ये बघितलं होतं, ॲप्लिकेशन्समध्ये. सरफेस एरिया असेल तर समोरच्या साईडला छोटं DS नावाचं एरिया काढलं होतं आणि समोर E काढलं होतं. सिलेंडरला पण काढलं होतं, बरोबर की नाही? प्लेन शीटला असं ट्यूब घेतलं होतं आणि मग नंतरनं काढलं होतं. समजायला लागलं? तर इथं बघा की परत एकदा रिपीट करतो, डिस्प्लेसमेंट आणि E ह्या दोघांमधलं अँगल मला किती भेटतं? लवकर सांगा, लवकर. 90 डिग्री भेटतं. समजायला लागलं? आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, इक्वी पोटेन्शियलमध्ये आत्ताच आपण सांगितलं की वर्कडन किती येतं? 0 येतं का ते बघायचं. ओके, मला एक गोष्ट परत एकदा सांगा, वर्कडनचं फॉर्म्युला काय असतं? वर्कडन इज इक्वल टू करेक्ट फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे? मग मला एक परत क्वेश्चन विचारायचा, माझ्यापाशी फोर्स किती आहे? फोर्सचं फॉर्म्युला काय असतं? किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं फॉर्म्युला काय असतं? फोर्स पर युनिट चार्ज. हे 11वीच्या डेफिनेशननुसार, बरोबर आहे? काय फॉर्म्युला सांगा लवकर चला? फोर्स पर युनिट चार्ज. समजा आपण चार्ज केवढं न्यायला लागलो? 0 नाही, त्याला युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणतात. Q0चं मिनिंग काय? युनिट पॉझिटिव्ह चार्ज, ज्याची व्हॅल्यू किती असते? 1. मग ह्याच्यामध्ये Q0ची व्हॅल्यू 1 पुटअप केलो तर E इक्वल टू F येईल की नाही? मग मला इथं काय येईल? E बार डॉट DS बार एवढं मिळेल. आता दोन गोष्टींचं डॉट प्रोडक्ट घ्यायचं असेल तर मी काय करायला पाहिजे? इथं E इंटू DS इंटू कॉस थीटा असं करायला पाहिजे की नाही? मग मला ह्या ठिकाणी बाळांनो तुम्ही सांगा की व्हॉट इज द थीटा? इट इज द अँगल बिटवीन, लवकर, E अँड DS. ह्या ठिकाणी आपण DS ह्याला डिस्प्लेसमेंट मानलं होतं, इथं आपण DXला डिस्प्लेसमेंट मानलं की नाही? ओके, मग मी ह्याला DX म्हणू द्या इथं. मग थीटा इज द अँगल बिटवीन E अँड DX. E आणि DX ह्या दोघांमधली डिस्प्लेसमेंट किती आहे? 90 डिग्री आहे. मग असं असेल, हिअर थीटा इक्वल टू किती मिळालं? 90 मिळालं की नाही? मग असं असेल तर कॉस 90ची व्हॅल्यू मला किती भेटते? मग असं जर झालं तर DWची व्हॅल्यू मला किती भेटते? हो का नाही? कारण कॉस 90ची व्हॅल्यू 0 पुटअप केलो, 0 इंटू एनिथिंग 0. समजलं? कळतं? तर ह्या पद्धतीनं आपल्याला वर्कडन किती मिळतं सांगा लवकर चला. आता ऑब्विसली उलटच होत म्हणा, पण वर्कडन मला 0 भेटत असेल, जेवढं वर्कडन असतं तेवढीच पोटेन्शियल एनर्जी असते. मग पोटेन्शियल एनर्जी किती भेटेल? 0. मग पोटेन्शियल 0 असेल तर ते 2 पॉईंट कोण झाले? इक्वी पोटेन्शियल. जेव्हा इक्वी पोटेन्शियल असेल तेव्हा इकडनं तिकडं नेण्यासाठी मला पोटेन्शियल एनर्जीची गरजच लागणार नाही. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी वाढेल ना कमी होईल, म्हणजे पोटेन्शियल वाढणार पण नाही, कमी पण होणार नाही, तेवढंच राहणार आहे. ओके, वर्कडन. आता बघा की मी आता काय अज्युम करतो की तुम्ही पॉईंट P पासून पॉईंट Qकडे गेलात. मग पॉईंट P पासून पॉईंट Qकडे जात असताना जे वर्कडन आहे ना, तर त्याला WPQ म्हणायला पाहिजे, हो का नाही? आता वर्कडन केवढं होतं आहे मागाशीच मी तुम्हाला सांगितलं, जेवढं पोटेन्शियलमधलं डिफरन्स आहे तेवढ्याच अमाऊंटमध्ये वर्कडन.
परत रिपीट करा. पोटेन्शियलमधलं डिफरन्स आहे तेवढंच अमाऊंटमध्ये वर्क डन. वर्क डन इक्वल टू वोल्टेज पर युनिट चार्ज असं पोटेन्शियल पर युनिट चार्ज म्हटलं की नाही. ॲक्च्युअलमध्ये हे उलटं आहे, असं आहे. पोटेन्शियल इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. समजायला लागलं आहे. आता हे ऑलरेडी आपण दिलं पण होतं कधी, पोटेन्शियल एनर्जी काढत असताना. समजायला लागलं आहे. ओके, एवढं करेक्शन त्याच्यामध्ये करताय. ओके, परत एकदा रिपीट करतो. तुम्हाला ते सांगू का कसं, काय गरज नाही. बघा लवकर 2 मिनटामध्ये सांगतो, थोडं लक्षात घ्या. WPQ इज इक्वल टू, मला आन्सर काय भेटेल इथं सांगा लवकर. चला लवकर. WP मायनस WQ. कळायला लागलं. WP म्हणजे काय मिळेल तिथं सांगा लवकर. चला लवकर. W इज इक्वल टू V इंटू Q येईल की नाही. म्हणजे इथं काय येईल, VP इंटू Q मायनस WQ म्हणजे काय येईल सांगा लवकर. चला VQ इंटू Q. मग दोघांमधनं Q कॉमन आलं की नाही, आतमध्ये कोण भेटतं आहे, VP मायनस VQ. ह्याची व्हॅल्यू मला किती भेटते बाळांनो. मग हे Q इकडे साईडला आल्यानंतर 0 होईल की नाही. मला आन्सर काय मिळेल तर VP मायनस VQ. शेवटी परत VP इज इक्वल टू VQ भेटेल. समजलं आहे, कळतं आहे. हे तेवढं जरा लक्षात ठेवा. आपल्याला काय ड्रॉ करायचं होतं सध्याला, इक्वी पोटेन्शियल सरफेस. आता बघा की आपल्यापाशी इक्वी पोटेन्शियल सरफेस ड्रॉ करत असताना एक 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कोणतं, इक्वी पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियलचं फॉर्म्युला काय, 1/4πε0 Q/R. चार्जेस सेम असतील पण R सेम असेल का इक्वी पोटेन्शियलसाठी, नाही. डिस्टन्स कधीच सेम नसणार. मग डिस्टन्स सेम नसल्यामुळं, परत एकदा रिपीट करा, काय म्हणलो, डिस्टन्स सेम नसल्यामुळं 2 सरफेस एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करणार नाहीत. समजायला लागलं आहे. आता दुसरी मदत बघा, माझ्यापाशी चार्ज पॉईंट चार्ज जर असेल ना, तर मी अज्युम करतो स्मॉल R1 एवढ्या डिस्टन्सला मला काहीतरी एक इक्वी पोटेन्शियल सरफेस भेटेल, हो का. आता दुसरी गोष्ट, मी दुसरं डिस्टन्स घेतो R2, हो का नाही. तर ह्या ठिकाणी एक वेगळं इक्वी पोटेन्शियल सरफेस भेटेल. काय लागलं. आता इथं जेवढं पोटेन्शियल आहे तेवढंच पोटेन्शियल इथं असणार आहे का, नाही. हां, पण एक गोष्ट वेगळी कोणती, इक्वी पोटेन्शियल सरफेस म्हणजे काय, ज्या सरफेसला आपण कन्सिडर केलंय त्या सरफेसवर तुम्ही कुठं पण जावा तिथं पोटेन्शियल सेम असेल. वेगवेगळ्या सरफेसवर सेम असेल का, नाही. हां, हे सरफेस म्हणलं तर ह्या सरफेसवर तुम्ही कुठं पण जावा की तुम्हाला पोटेन्शियल काय भेटेल, सेम. कळायला लागलं. पोटेन्शियल बघा की इक्वी पोटेन्शियल सरफेस एकमेकांना इंटरसेक्ट करतात का, नाही, कधीच इंटरसेक्ट करणार नाहीत. आता दुसरं चार्ज कोणतं आहे, लाईन चार्ज. म्हणजे काय, सिलेंडर, हो का नाही. तुम्हाला गेल्या वेळेला आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू इन्फानाइटली लॉंग सिलेंडर काढलं होतं ना. मग सिलेंडरच्या बाजूला इक्वी पोटेन्शियल सरफेस, अरे सिलेंडरच्या बाजूला हे डिस्टन्स सेम आलं, दुसरं डिस्टन्स हे सेम येईल. परत नंतर ना आता हेच तुम्हाला सरफेस सिलेंडर तयार होऊन इकडं तयार होईल ना. त्यानंतर ना समजायला लागलं, हे आपलं इक्वी पोटेन्शियल सरफेस भेटले मला, हे एक इक्वी पोटेन्शियल भेटलं. त्याच पद्धतीनं दुसरं सिलेंडर, हे एक आपल्याला इक्वी पोटेन्शियल भेटलं. समजलं काय आहे. हे आपल्यापाशी लाईन चार्ज आहे. म्हणजे सोप्या शब्दामध्ये अशीच गोष्ट, ज्या सरफेसवर चार्जेस आहेत. कळायला लागलं आहे. फक्त ह्याचा शेप कसा असायला पाहिजे जेव्हा लाईन चार्ज म्हणतो, एक तर वायर असायला पाहिजे किंवा सिलेंडर असायला पाहिजे. कारण वायरचा शेपसुद्धा मायक्रोस्कोपिकली बघितलं तर सिलेंडरच असतं, तुम्हाला दरवेळेला सांगितलं आहे. आता युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, लवकर, माझ्यापाशी इलेक्ट्रिक फील्ड ह्या पद्धतीनं आहे. ओके, युनिफॉर्म आहे. आता युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे रिप्रेझेंट कसं करायचं असतं, लवकर, गेल्या वेळेला पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय
पॅरलल अँड इक्विपोटेन्शियल लाईन्स. काय म्हणलो? एन इक्विपोटेन्शियल लाईन्स. आता पॅरलल लाईन्स, इक्विपोटेन्शियल आहे, इक्विडिस्टंट लाईन्स. परत एकदा रिपीट करा. पॅरलल अँड इक्विडिस्टंट लाईन म्हणजे काय? ही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत का नाही? दुसरी गोष्ट, ह्या लाईनमध्ये जेवढे डिस्टन्स आहेत तेवढंच डिस्टन्स ह्याच्यामध्ये पाहिजे आणि तेवढंच ह्याच्यामध्ये पाहिजे. समजायला लागलं? मग जर असं असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? इक्विपोटेन्शियल. म्हणजे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. परत एकदा रिपीट करा. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कसं रिप्रेझेंट करतो सांगा? पॅरलल अँड इक्विडिस्टंट लाईन. बरोबर आहे ना? इक्विडिस्टंट लाईन म्हणजे काय? दोन लाईनमधलं अंतर समान असायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लाईनचे डायरेक्शन ज्या डायरेक्शनमध्ये की नाही त्या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते. समजलं? दुसरी गोष्ट, आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड थोडीच काढायचं आहे. आपल्याला काय काढायचं सांगा लवकर चला? इक्विपोटेन्शियल सरफेस. मग इक्विपोटेन्शियल सरफेस मी कसं काढणार? ह्या पद्धतीनं काढणार. समजायला लागलं? हे पहिलं इक्विपोटेन्शियल सरफेस झालं. ओके. आता काढत असताना थोडं एक गोष्ट कोणती लक्षात ठेवायचं, ही जी लाईन आहे की नाही ह्याला पॅरलल जायला पाहिजे आणि ही जी लाईन आहे ह्याला पॅरलल यायला पाहिजे. समजलं? आता ही लाईन तुम्हाला मागणी मिळेल की नाही, ही लाईन इथनं चालू होईल. समजायला लागलं? इंटरसेक्ट झाल्यानंतर. त्यामुळे थोडं ह्याला ह्या पद्धतीनं काढतो. समजलं? मग ह्याला असं म्हणू का? इट इज इक्विपोटेन्शियल सरफेस 1. हो का? तुम्ही ह्याला अजून एक सरफेस तुम्ही इथं काढा वाटलं असतं. समजलं? थोडं हे जरा मी व्यवस्थित नाही काढलं, तुम्ही व्यवस्थित काढा. आता मला एक गोष्ट सांगा, इक्विपोटेन्शियल सरफेस जेव्हा काढत असतो तेव्हा हे सरफेस ह्या सरफेसला कसं पाहिजे? पॅरलल. कसं पाहिजे? कळायला लागलं? मगच तुम्हाला हे इक्विपोटेन्शियल सरफेस मिळेल. हे काय मिळेल सांगा? हे कितवं इक्विपोटेन्शियल सरफेस? सरफेस 2 मिळेल. समजायला लागलं? आता इलेक्ट्रिक डायपोलमुळं, ओके, इलेक्ट्रिक डायपोल, पहिली गोष्ट, डायपोल म्हणजे काय? दोन अपोजिट चार्जेस. हो का नाही? आता एक महत्त्वाची गोष्ट, हे दोन चार्जेस असतील तर माझ्यापाशी इक्विपोटेन्शियल सरफेस कसं भेटतं बघा. सुरुवातीला असं भेटतं, नंतर ना असं भेटतं. समजायला लागलं? हे असं का भेटायला लागलं? असं का भेटायला लागलं? हे तर तुम्हाला माहीत आहे ना, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस ओरिजिनेटिंग फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड मर्ज इन टू निगेटिव्ह चार्ज. हे तर आपल्याला माहीत आहे. आपल्याला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस काढायचं आहे का? मला काय काढायचं आहे? इक्विपोटेन्शियल सरफेसेस काढायचं आहे. मग हे सरफेसेस असं का निघायला लागलेत? लवकर, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नाही, इक्विपोटेन्शियल म्हणजे असं सरफेस ज्या ठिकाणी पोटेन्शियल कसं असायला पाहिजे, सेम. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कोणती? इक्विपोटेन्शियल सरफेसेस नेवर क्रॉस इच अदर. कोणाला पण ते इंटरसेक्ट करतील का? त्यामुळं ह्या चार्जमुळं होणारं इक्विपोटेन्शियल सरफेस ह्या चार्जमुळं होणाऱ्या इक्विपोटेन्शियल सरफेसला क्रॉस होतील का? नाही. ह्या सरफेसला मागच्या साईडला जागा भरपूर आहे, पुढच्या साईडला जागा खूप कमी आहे. समजायला लागलं की नाही? कारण जसं जसं पुढं जायला जाईल ह्याचं सुद्धा इन्फ्लुअन्स वाढत जाईल. ह्याचं सरफेस आणि इथं पण तुम्हाला इक्वलच पोटेन्शियल पाहिजे, इक्वलच पोटेन्शियल पाहिजे. कळायला लागलं? आता अजूम करा, हे पॉईंट जर असेल तर ह्या पॉईंटला इक्विपोटेन्शियल आणण्यासाठी ह्याचं पण हात आहे, ह्याचं पण हात आहे. कळायला लागलं? पण इथं मात्र
फक्त ह्याच्यामुळं इक्विपोटेन्शियल सरफेस तयार होतं. समजायला लागलं? सोपं आहे. ओके. फक्त आपल्याला ह्याच्याकडनं अंडरस्टँड तुम्हाला एक्सप्लेन करा काय म्हणत नाहीत, कसं ड्रॉ करायचं एवढंच विचारलेलं आहे. ओके. आता मला सांगा की दोन्ही चार्ज कसे आहेत सध्याला? 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत. मग मी ह्या वेळेला 2 पॉझिटिव्ह चार्ज काढायला पाहिजे. समजलं? मग आता इक्विपोटेन्शियल सरफेस सेम मगाशीसारखं, काहीच डिफरन्स नाही. हां, तुम्हाला जास्त समजायला लागलं का कोण बोलायला लागलं ते? काही लोक जाऊ द्या, इकडे फोकस करू. ह्याला सुद्धा सेमच काढलं की नाही मी? ह्याला असं का सेम काढलं परत एकदा रिपीट करा. कारण इक्विपोटेन्शियल सरफेस एकमेकांना क्रॉस होतात का? कधीच क्रॉस होणार नाही. समजा लागलं. हे थोडं असं सर्कल यायला नाही पाहिजे, ओव्हल शेप यायला पाहिजे थोडं. समजताय? ओके. आता एवढं झालं. आता ह्यांचे लाईन्स ऑफ फोर्सेस तेवढं मला दाखवावं लागेल की नाही. आता ह्यांचे लाईन्स ऑफ फोर्सेस पॉझिटिव्ह चार्ज असेल तर डायव्हर्जिंग ना, डायव्हर्जिंग म्हणजे काय? सेंटरपासून लांब जाणार, हो का? पण इकडनं आल्यानंतर ही लाईन्स ऑफ फोर्सेस कसे चाललेत बघा. समजायला लागले? असं का? जर हे सरळ गेले असते तर ह्याच्या लाईन्स ऑफ फोर्सेस बरोबर इंटरसेक्ट झाले असते की नाही. त्या एका गोष्टीमुळे हे लाईन्स ऑफ फोर्सेस कसं जाणार सांगा लवकर. चला लवकर, कसं जाणार? सेम डायरेक्शनमध्ये जाणार का कर्व होणार? ओके, समजलं? आता जसं ह्याचे लाईन्स ऑफ फोर्सेस असतील ह्याचे पण त्याच पद्धतीने असतील की नाही. कळतं? ते नंबर मी कमी जास्त काढलं असेल, तुम्ही नंबर मात्र काय करा, सेम ठेवा. इथं आपण किती काढलेलं इथं, समजतंय? ओके. आता सध्याला कसं 2 निगेटिव्ह चार्ज, त्याला जसं आहे तसंच मी काढणार. हे जसलं एक कसं आहे ना, हे पण सेम तसलंच काढणार. फरक काय येणार दोघांमध्ये? इथं कसं लाईन्स ऑफ फोर्सेस अवे फ्रॉम जात होते, इथं काय असायला पाहिजे, टूवर्ड्स. एवढंच फरक आहे, बाकीचं काहीच चेंज नाही. मला सांगा मग हे कसं येईल? इथं निगेटिव्ह चार्ज, हे निगेटिव्ह चार्ज, ह्याला इकडे काढू. ओके, इकडे सांगा कसं येईल? सेमच येणार नाही ह्याचं तसं. हे जेवढ्या गोष्टीचं डायपोल असू दे काय असू दे, सगळ्या गोष्टी सेमच येतील. ओके, फरक काय येणार फक्त? सांगा लवकर. चला, हे अवे फ्रॉम चालली होती की नाही, हे कसे असणार, टूवर्ड्स असणार. सोपं आहे. बाकी सगळ्या गोष्टी सेमच ना. फक्त काय असणार, टूवर्ड्स. इथं पण सेमच असणार. सांगा लवकर. चला, टूवर्ड्स दाखवू ह्याला. समजतं? ओके. आता मला एक गोष्ट सांगा, आता काय केलं त्यांनी, 2 मेटॅलिक शीट बघितलेत आणि हे 2 मेटॅलिक शीटला काय कनेक्ट केलेले आहेत त्यांनी, 2 बॅटरी, हो का नाही? म्हणजे बॅटरी कनेक्ट केलेली आहेत. बॅटरी म्हणजे सेल ना. थोडं फरक आहे बॅटरी आणि सेलमध्ये. सेल जेव्हा म्हणतो की नाही तर त्याच्यामधलं इंटरनल रेझिस्टन्स कमी असतं, बॅटरीमधलं इंटरनल रेझिस्टन्स जास्त असतं. कळायला लागलं?
तुम्हाला डॅनियल सेल वगैरे तुम्हाला माहीत असेल. तुम्ही 10वीला इलेक्ट्रोडबद्दल वगैरे तुम्ही बघितलं ना. फॉर एक्झाम्पल चमच्याला चांदीचं पाणी द्यायचं, इलेक्ट्रोप्लेटिंग, हो की नाही. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, जाऊन बघा तिथं, जाऊ द्या, त्यावर विचार करत बसलो तर लेक्चर संपेल. ओके, समजा हे आपल्यापाशी प्लेट आहेत, हे पॅरलल प्लेट आहेत. ओके, मग ह्याच्यामध्ये इक्विपोटेन्शियल सरफेसेस मला दाखवायचं जर असेल ना, तर मी काय करणार, पॅरलल लाईन्सनी दाखवणार. असं का, लवकर. आता ह्याला मी बॅटरी जोडलं की नाही, ह्याला आता बघा थोडं, ह्याला पण बॅटरी जोडलं. बॅटरी जोडल्यानंतर ना हे 2 पॅरलल प्लेट जे आहेत, ह्या 2 पॅरलल प्लेटवर इकडे साईडला पॉझिटिव्ह चार्जेस येतील, इकडे साईडला काय भेटेल, निगेटिव्ह चार्जेस भेटेल. आता इकडच्या पॉझिटिव्ह चार्जमुळं इकडच्या निगेटिव्ह चार्जकडे इलेक्ट्रिक फील्ड ह्या पद्धतीनं जाईल की नाही, हो का. मग हे इलेक्ट्रिक फील्ड कसं, कोणतं फील्ड आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. मग तुमचे सरफेस कशा असायला पाहिजे, पॅरलल टू इच अदर. समजलं. आता ह्यानी काय काम, हे कळालं का तुम्हाला. आता काय काम केलं, एका प्लेटला काढलेत आणि त्या प्लेटच्या जागी काय काम केलं, चार्जड स्पियर एक प्लेस केलेलं आहे. म्हणजे हे कसं दिसेल, आपल्यापाशी एका प्लेटला काढले आणि त्या प्लेटच्या ठिकाणी एक चार्जड स्पियर ठेवलेत की नाही, हे अज्युम करा चार्ज प्लेट. पण एक प्लेट तर तसंच ठेवलेलं आहे त्याचे. मग असं असेल तर तुमचे इक्विपोटेन्शियल सरफेस कसं तयार होणार, हे स्पियर असल्यामुळं ह्याचं इलेक्ट्रिक फील्ड ह्या पद्धतीनं जाणार. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर डायव्हर्जिंग होणार अलॉंग द रेडियस. मग त्यामुळे ह्याच्या बाजूला सरफेस कसं भेटेल, लवकर कसं भेटेल, त्या सरफेसला काय म्हणायला पाहिजे, पॅरलल भेटेल. पण जसं जसं पुढं जाईल ना, तसं तसं सरफेस हे ह्या सरफेसला नॉन पॅरलल होत जातं. परत जसं जसं अजून थोडं कर्व कमी झालं बघा, अजून थोडं कर्व कमी झालं. जसं जसं ह्याच्या जवळ जाईल ना, तसं तसं कर्व कमी होतं आहे. आणि ह्याच्या जवळ गेल्यावर हे सरफेस पॅरलल असल्यामुळं इकडं फील्ड तुम्हाला पॅरललच भेटणार. समजायला लागलं आहे. स्पिअरकडनं कर्व कमी 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 होत जाऊ, शेवटी पॅरलल होणार. कारण त्याचं पण ऐकायचं आहे, ह्याचं पण ऐकायचं आहे. समजायला लागलं. मला पहिल्यापासून सांगा लवकर. चला, पॉईंट चार्ज असेल तर आपल्यापाशी आपण काय म्हणतो, इक्विपोटेन्शियल सरफेस. हे आपण इक्विपोटेन्शियल सरफेस कसं काढतो, लवकर, त्याला आपण काय म्हणतो, सेम सेंटर असलेले सर्कल. मग त्याला काय म्हणू दे, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. ॲक्च्युअलमध्ये दाखवत असताना तर सर्कलच दाखवतो, पण काढायचं असताना काढायचं आपल्याला स्पियर्स. काय लागलं आहे. मग ह्याच्यामध्ये मी काय काम करू, कधी पण लक्षात घ्या, सिलेंडरला सेंटर नसतं, सिलेंडरला ॲक्सिस असतं. मग अशा वेळेला मी काय म्हणू दे, को ॲक्सियल सिलेंडर्स. समजलं, कळतंय. मग ह्याला काय म्हणू दे, लवकर, इज शोन बाय पॅरलल, लवकर, प्लेन सरफेसेस. समजायला लागेल. बाकीच्यांना सांगायची गरज नाही, काय लागेल, कारण बाकीच्यामध्ये शेप फिक्स नाही आहे. ह्याला एक पॅरलल प्लेन शीट आणि त्याला एक पॅरलल प्लेन शीट. समजायला लागलं आहे. ओके, समजतंय का बघा एवढं. नेक्स्ट काय म्हणलं बघा, स्पिरिकल शेल. स्पिरिकल शेल म्हणजे प्लास्टिकचं बॉल समजा, किंवा फुटबॉल समजा, किंवा एक मेटॅलिक शेल समजा. ओके, फक्त त्याचा शेप कसा असायला पाहिजे, स्पियर. आता स्पियर म्हणजे सुरुवातीला हे असं दिसेल. इनिशियली आपल्या ह्या स्पिरिकल शेलची रेडियस जी होती तर ती किती आहे, बी. आता ही स्पिरिकल शेल काय काम करणार आहे, एक्सपांड होणार आहे. ओके, ही स्पिरिकल शेल एक्सपांड झाली. एक्सपांड झाल्यामुळं ह्या स्पिरिकल शेलची रेडियस स्मॉल ए झालेली आहे. ही जी स्पिरिकल शेल आहे ह्याच्या वरच्या साईडला चार्ज किती आहे, क्यू. म्हणजे
ह्या इथं एकाच ठिकाणी चार्ज आहे का? नाही. आपल्यापाशी टोटल चार्जेस माझ्यापाशी किती आहेत? क्यू आहेत. कळायला लागलं? आता हे टोटल चार्जेस क्यू आहेत. आता हे एक्सपांड झाल्यामुळं ह्याच्यावर सुद्धा टोटल चार्जेस क्यूच असणार. फक्त ह्या ठिकाणी काय झालेलं आहे? साईज वाढली आहे, एरिया वाढलेला आहे. समजायला लागलं आहे? ओके बरं. आता मला एक गोष्ट सांगा, तर मला त्यांनी काय काढायला सांगितलं? फाइंड द वर्क डन इन बाय द इलेक्ट्रिक फोर्स. फक्त स्टेट करायला सांगितलं, आपल्याला डिराईव्ह करायचं नाही. तरी पण आपण थोडं सांगूत मला. आपण वर्क डन सुरुवातीला आपल्यापाशी इनिशियली किती वर्क डन होतं त्याला WI म्हणतो. त्यानंतर ना फायनल. कळायला लागलं? इनिशियली ह्या स्पिरिकल शेलवर चार्ज आहेत, म्हणजे इनिशियली त्या स्वतःपाशी पोटेन्शियल एनर्जी आहे. कळायला लागलं? हां. मग तुम्हाला ह्या पोटेन्शियल एनर्जी, आता तुम्हाला ह्या स्पिअरला काय करायचं आहे? एक्सपांड करायचं. मग तुम्हाला वर्क डन करावं लागेल की नाही? समजायला लागलं? आता अज्युम करा की सुरुवातीला माझ्यापाशी ह्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी 200 युनिट एवढी किंवा 200 जूल एवढी आहे असं अज्युम केलं. मग एक्सपांड केल्यानंतर ना माझ्यापाशीली पोटेन्शियल एनर्जी 150 जूल झाली. तर मी किती वर्क डन केलं असेल एवढं एक्सपान्शन करण्यासाठी? 50 जूल एवढं. हो का नाही? कसं काढलो? सुरुवातीला किती होतं त्याच्यातनं शेवटला किती राहिलं आहे. कळायला लागलं? हां. मग त्या एका गोष्टीमुळं मला परत एकदा रिपीट करा. W1 म्हणजे वर्क डन. मला फॉर्म्युला काय भेटतं? जेवढं पोटेन्शियल एनर्जी आहे तेवढंच. तर ह्या सगळ्या बघा की आपल्या ह्याच्यावर क्यू एवढं चार्ज आहे. टोटल चार्ज किती आहे? क्यू. मी असं अज्युम करतो हे क्यूच्या अंडर छोटे 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 किती स्मॉल क्यू एवढे चार्ज अख्ख्या स्पिरिकल शेलवर फिरलेले आहेत. हो का? स्मॉल क्यू एवढे चार्ज. आता एक्सपान्शन झाल्यानंतर सुद्धा हे चार्ज ॲज इट इजच असतील ना? ओके, असे चार्ज झाले. आता मला परत एकदा सांगा, चार्जेस ह्या ठिकाणी लांब गेले की नाही? एक्सपान्शन झाल्यानंतर ना चार्जेस ह्या ठिकाणी काय गेले? लांब लांब. याचा वर्क डन काय होईल? म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय होईल? कमी होईल. कळालं? का कमी होईल? कारण वर्क डनच्या फॉर्म्युल्यामध्ये डिस्टन्स हे अपॉन असतं, इन्व्हर्सली प्रपोर्शनमध्ये असतं. काय लागलं? ह्याच्या अगोदर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियलचं त्याचा ग्राफ पण बघितला आहे. E इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r² आणि V इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फक्त R. झालेलं आहे ऑलरेडी. माझ्यापाशी वर्क डन किती मिळेल इथं? बघा आता कसं आहे, तुमचं Q1 सुद्धा क्यूच आहे, Q2 सुद्धा क्यूच आहे. दोन्ही चार्जेस सेमच आहेत आणि त्या दोघांमधल्या डिस्टन्सला मी ह्याला R1 म्हणतो सुरुवातीला. आफ्टर द एक्सपान्शन आपल्यापाशी व्हॅल्यू काय मिळेल? परत एक्सपान्शन झाल्यानंतर सुद्धा तुमचे चार्जेस तर तेच आहेत ना, क्यू आणि क्यू. एक्सपान्शन झाल्यानंतरची जी रेडियस सेंटरपासूनची आहे त्याला मी R2 म्हणलो. ह्या दोघांमधनं कॉमन कोण मिळतं मला सांगा? 1/4πε0 ब्रॅकेटमध्ये Q1 इंटू क्यू म्हणजे Q इंटू क्यू काय राहील? Q². R1 म्हणजे सुरुवातीला जी रेडियस आहे ती R1 झाली. किती आहे ती? मायनस. R2 म्हणजे नंतरनं जी रेडियस झाली आहे तर ती नंतरची रेडियस किती आहे? A. मग इथं पण Q²/A मिळेल. आता परत एकदा सांगा कॉमन कोण मिळते मला? Q² कॉमन मिळाले. 1/4πε0 1/B मायनस 1/A. ओके, जेवढं वर्क डन आहे तेवढ्याच अमाऊंटमध्ये पोटेन्शियल एनर्जी मिळते. पण त्यांनी आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढायला सांगितलं का वर्क डन काढायला सांगितलं? पण जर चुकून त्यांनी पोटेन्शियल एनर्जी काढायला सांगितले तरी पण तुम्ही हेच वापरणार. समजलं? नेक्स्ट, आता आपल्याला काय काम करायचं माहीत आहे का? आपल्याला टॉर्क काढायचा आहे. ओके, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. हां, पोटेन्शियल एनर्जी काढायचं आहे आपल्याला. परत रिपीट कर, आपल्याला काय काढायचं आहे? हां, आता पोटेन्शियल एनर्जी जेवढी असते तेवढ्याच अमाऊंटमध्ये कोण असतं? वर्क डन. याचा अर्थ मला पोटेन्शियल एनर्जी काढायचं असेल तर मला काय काढावं लागेल? वर्क डन काढावं लागेल. वर्क डनचं फॉर्म्युला काय?
फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कळायला लागलं आहे? लय इम्पॉर्टंट आहे. फोर्सचं फॉर्म्युला वर्क डनचं फॉर्म्युला काय मला सांगा लवकर चला. हां, मी इथं नोट काय म्हणतो थोडं जरा नीट लक्षात घ्या. पहिले जेव्हा बॉडी हे डिस्प्लेसिंग असते वेन द, किंवा असं म्हणू फॉर डिस्प्लेसिंग बॉडी, म्हणजे बॉडी जेव्हा एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनकडे जाते, अशा कंडिशनमध्ये वर्क डनचं फॉर्म्युला हे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता सध्याला काय व्हायला गेलं, फॉर रोटेटिंग बॉडी, जेव्हा आपली बॉडी कशी असायला पाहिजे सांगा लवकर चला, रोटेटिंग. म्हणजे अज्युम करा ही आपली बॉडी आहे, ह्या ठिकाणी ॲक्सिस आहे, आपली बॉडी काय करायला गेली, रोटेट करायला गेली. जेव्हा बॉडी ही रोटेटिंग असते तर त्यावेळेला वर्क डनचं फॉर्म्युला हे काय, टॉर्क इंटू डिस्प्लेसमेंटच आहे. फक्त कोणतं डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय लागलं आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण थिटा म्हणतो की नाही, आणि टॉर्कला टो म्हणतो. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय झालं समजायला लागलं आहे. आता मला परत एकदा रिपीट करा. ह्या ठिकाणी आपली बॉडी रोटेट व्हायला लागली आहे. क्वेश्चन वाचून इकडं मला सांगा, बॉडी रोटेटिंग बॉडी आहे का डिस्प्लेसिंग बॉडी आहे? लवकर. बॉडी रोटेटिंग आहे. आता हे रोटेटिंग आहे हे मला कसं कळालं ते मी तुम्हाला सांगतो. मला इकडे लक्ष द्या. सुरुवातीला काय माहिती आहे का, आपल्यापाशी थोडं लक्ष द्या. इथं झालं काय माहिती आहे का, की आपण वर्क डन फक्त एकाच साईडला काढलो, पण रेडियस जेव्हा वाढत असते की नाही, रेडियस फक्त इकडच्या साईडलाच वाढते का इकडच्या साईडला पण? दोन्ही टू इक्वल आणि अपोजिट साईडला रेडियस वाढते की नाही. तर टू इक्वल आणि अपोजिट साईडला रेडियस वाढल्यामुळं मला ह्या ठिकाणी काय घ्यावं लागतं, इकडं 1/2 घ्यावं लागतं. परत एकदा रिपीट करा, काय रेडियस दोन्ही साईडला वाढते, हो का नाही. तुम्ही डायमीटरनुसार घेतला असता तर ते काय झालं असतं, लवकर डायमीटरनुसार जर घेतलं असतं ते काय झालं असतं, एका साईड. म्हणजे कळायला लागलंय मला काय म्हणायचं. कारण माहिती आहे की नाही, आता बघा की डायमीटर इज इक्वल टू काय असतं, रेडियस अपॉन 2 ना, हो का. काय मूर्ख, डायमीटर रेडियसचा अर्धा असतंय का रेडियस डायमीटरचा अर्धा असतंय? कोण कोणाचा अर्धा असतंय, रेडियस हे डायमीटरच्या. मग हे म्हटलं की हाच म्हणताय की मला परत एकदा, कोण कोणाचा अर्धा असतंय, मग डायमीटर इज इक्वल टू काय आलं, 2 × r झालं की नाही. हा, इथं आर म्हणजे कोण आहे, डिस्टन्स आहे ना. आर म्हणजे कोण आहे, आर म्हणजे रेडियस आहे का. हां, ह्याच्यामध्ये रेडियस आहे, पण बाकीच्या सगळ्यांमध्ये आत्तापर्यंत बघत आलो आर म्हणजे कोण होतं, सुरुवातीपासूनचं डिस्टन्स. म्हणजे इथं तुम्हाला R1च्या जागी इथं 2r येईल ना. डायमीटर म्हणजे तुमचं डिस्टन्स झाला. आता कळायला लागलंय. हां, नाहीतर एक काम करा की इथं मी असं म्हणू का, इथं D म्हणतो D1, आणि इथं काय म्हणू दे, दुसरा डिस्टन्स D2. डायमीटर D1 कसं असतं सांगा लवकर चला, डबल द रेडियस. कसं असतं सांगा लवकर चला, पहिलं डायमीटर म्हणजे 2r1, इथं 2r2. कळालं. इथनं 2 कॉमन आले की नाही, कॉमन आल्यानंतर ह्याला मल्टिप्लाय झाले, मग इथं किती झाले, 8 झाले. R1ची किंमत B, R2ची किंमत A, Q² कॉमन. हे फॉर्म्युला कसं मिळालं कळालं, समजायला लागलं. एकाच साईडनीच विचार केलं तर मगाशीसारखं फॉर्म्युला मिळतं, पण आपण इथं दोन्ही साईडनी विचार करावा लागेल. समजलं, बघून काढा हे. ओके, परत नीट लक्षात घ्या. माझ्यापाशी या ठिकाणी कोण आहे लवकर. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, बरोबर आहे. मग हे आपलं इलेक्ट्रिक फील्ड आहे. तर ह्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण काय ठेवणार आहे लवकर, इलेक्ट्रिक डायपोल ठेवणार आहे. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स. मग असं असेल
तर मी ह्या ठिकाणी काय काम करतो, एक पॉझिटिव्ह चार्ज ठेवतो आणि इथं निगेटिव्ह चार्ज. मग हे माझं इलेक्ट्रिक डायपोल तयार झालं का नाही, हो का नाही. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस आर सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स विच विल क्रिएट द डायपोल. डायपोल क्रिएट झालं. आता तुमचं डायपोल तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड बरोबर अँगल किती करतंय, थेटा एवढं. समजायला लागलंय. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, कधी पण ही गोष्ट लक्षात घ्या, पॉझिटिव्ह चार्ज मूव्ज इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. लवकर रिपीट करा, काय म्हणू द्या. द पॉझिटिव्ह चार्ज विल मूव्ह इन द डायरेक्शन ऑफ, आणि निगेटिव्ह चार्ज विल मूव्ह इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. परत एकदा रिपीट करा लवकर, चला. पॉझिटिव्ह चार्ज विल मूव्ह इन द डायरेक्शन ऑफ, आणि निगेटिव्ह चार्ज विल मूव्ह इन अपोजिट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. कळायला लागलं. मग आता ही एक गोष्ट संपली. दुसरी गोष्ट कोणती, की हे जे डायपोल आहे की नाही, ह्या डायपोलची लेंथ किती, त्यालाच आपण डायपोल लेंथ म्हणतो. तर ती डायपोल लेंथ ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेली आहे, तर ती किती असती, 2L एवढे. डायपोल लेंथ किती असते, परत एकदा रिपीट करा, 2L एवढे. आता सगळ्यात शेवटी तुम्हाला डायपोल कसं प्लेस केलेलं आहेत मला ते तुम्ही सांगा लवकर. डायपोल कुठं प्लेस केलेले आहेत, इनसाइड द इलेक्ट्रिक फील्ड. परत एकदा रिपीट करा, डायपोल कसं प्लेस केलेलं आहेत, इनसाइड द इलेक्ट्रिक फील्ड. तुम्हाला मी अजून एक नोटमध्ये सगळ्यात स्टार्टिंगला दिलं होतं. सगळ्यात स्टार्टिंगमध्ये मी तुम्हाला नोट काय दिलं होतं माहिती आहे का, काय दिलं होतं, टॉर्क अप्लाइड इन अ मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू MB साइन थीटा म्हणलं होतं. म्हणलं होतं का लवकर. कॅपिटल M म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. कॅपिटल Mचं फॉर्म्युला दिलं होतं, इलेक्ट्रिकचं पण फॉर्म्युला दिलेला आहे. ओके बा, हे काय सांगा लवकर चला. हे कोण आहे, टॉर्क लवकर अप्लाइड बाय लवकर, किंवा टॉर्क अप्लाइड ऑन डायपोल इन मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बिबार की नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये टॉर्क किती भेटतं, टॉर्क अप्लाइड इन किंवा ऑन डायपोल कुठं, इन इलेक्ट्रिक फील्ड, त्याला पण टॉर्कच म्हणतो. मग टॉर्कची व्हॅल्यू इथं कॅपिटल M म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे, पण P इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटला आपण काय म्हणतो, P. B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, मग E म्हणजे कोण असेल, इलेक्ट्रिक फील्ड. बाकीचं तर सगळं सेम आहे, हो का. थीटा म्हणजे कोण आहे, अँगल मेड बाय मॅग्नेटिक डायपोलवर होतं, तेवढंच अँगल इलेक्ट्रिक डायपोल करायला लागलं आहे. ज्या पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. समजायला लागलं. मला परत एकदा सांगा लवकर चला, लवकर. फॉर्म्युला कोणाचं सांगा लवकर चला, टॉर्क अप्लाइड ऑन, सांगा लवकर चला, कोणावर, इलेक्ट्रिक डायपोल. लवकर, कोण अप्लाय करायला लागलाय, बाय इलेक्ट्रिक फील्ड. ते इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, E बार. आता बघा, टॉर्क अप्लाय झाल्यामुळं हे तुमचं काय होणार माहिती आहे का. आता अज्यूम करा, टॉर्क म्हणजे काय, बघा की सिम्पल लॉजिक आहे. कोणत्या पण गोष्टीला ढकलायचं जर असेल तर मला इकडे काय करावं लागतं, फोर्स अप्लाय करावं लागतं. कोणत्या पण गोष्टीला फिरवायचं असेल तर मला फोर्स अप्लाय करावं लागतं की नाही. पण त्याच फोर्सला जेव्हा आपण रोटेशनमध्ये म्हणतो त्याला टॉर्क म्हणतो. काय म्हणायचं, टॉर्क. ढकलत असताना कोणतं एंड फिक्स नसतं, पण रोटेट होत असताना एक एंड फिक्स असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा ह्याला ढकलता इनडायरेक्टली तुम्हाला अपोजिट डायरेक्शनमध्ये एक फोर्स भेटतं. आपण दार उघडताना वगैरे बघतो. समजायला लागलं. दार उघडायचं असेल तर तुम्ही दोन्ही साईडला पकडून उघडता का, नाही. समजायला लागलं. ओके, तर हे टॉर्क किती असते मला तिथं बघून सांगा लवकर चला. दॅट 2 इज इक्वल टू सांगा,
पी इंटू ई इंटू साईन थिटा. मग मला सांगा इथं पी म्हणजे कोण आहे? कॅपिटल एम म्हणजे कोण होतं? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इथं पी म्हणजे कोण असायला पाहिजे? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ओके. ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आहे, वर सांगितलं आहे ऑलरेडी. थिटा हे डायपोल आणि इलेक्ट्रिक फील्ड ह्या दोघांमधला अँगल आहे. समजायला गेलं? आता बाळांनो, ह्याच्या अगोदर पण आपण वर्क डन काढलं होतं, बरोबर आहे की नाही? माझ्यापाशी DW कसं मिळालं होतं? लवकर. फोर्स इंटू छोटं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट छोटं असल्यामुळं वर्कडन पण छोटंच, हो का नाही? आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये कसं सांगा लवकर चला. बॉडीला ढकलायचं असेल तर फोर्स लागतंय, पण बॉडीला फिरवायचं असेल तर टॉर्क लागतंय. त्या जागी फोर्सच्या जागी तर कोण येणार? टॉर्क. बॉडीला ढकलल्यानंतर तुम्हाला डिस्प्लेसमेंट भेटते, पण बॉडीला तुम्ही फिरवलात तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट भेटते. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल. काय लागलं? मग त्या एका गोष्टीमुळे DXच्या जागी इथं काय येईल? डी थिटा येईल. DXच्या जागी इथं काय येईल? डी थिटा. माझ्यापाशी सुरुवातीला छोटं अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं, त्याला डी थिटा म्हणलो, हो का नाही? अँग्युलर डिस्प्लेसमेंट मगाशी सांगा लवकर चला. DW इज इक्वल टू एफ इंटू DX होतं की नाही? छोटी डिस्प्लेसमेंट असल्यामुळं वर्कडन पण छोटंच. काय म्हणलो परत एकदा रिपीट करा. छोटी डिस्प्लेसमेंट असल्यामुळं वर्कडन पण छोटंच. मग छोटं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असल्यामुळं वर्कडन पण छोटंच मिळणार की नाही? मग मला ह्या छोट्या वर्कडनला टोटल वर्कडनमध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर मी काय करू ह्या ठिकाणी? बेस्ट, दोन्ही साईडला इंटिग्रेट करणार आहे. काय म्हणू ते? इंटिग्रेटिंग बोथ साईड. समजायला गेलंय? आता झालंय कसं, सुरुवातीला मी तुमच्यापाशी जे अँगल ऑलरेडी आहे ना, तर ते ऑलरेडी असलेल्या अँगलला मी θ0 कन्सिडर करतो. सुरुवातीला म्हणजे इनिशियली आहे ना, कळायला लागलंय? मग θ0 कन्सिडर करतो. आता तुम्ही सुरुवातीला इथं दिसायला लागलं थिटा, पण ॲक्च्युअलमध्ये इनिशियल अँगलला आपण काय कन्सिडर केलं? θ0. तुम्ही आता डायपोलला रोटेट करणार की नाही? रोटेट केल्यानंतर ना केवढं अँगल मिळत आहे, त्या अँगलला मी थिटा म्हणतो. तुम्ही 0 to 360 डिग्री किती पण रोटेट करा, जेवढं रोटेट करणार आहे तेवढं पलीकडल्या. ओके. आता फॉर एक्झाम्पल सुरुवातीला तुमच्यापाशी 15 डिग्री आहे, तुम्ही रोटेट करून 30 डिग्रीला केलात, मग इथे θ0 कोण झाला? 15 डिग्री. इनिशियल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थिटाची व्हॅल्यू किती आली? 30 डिग्री. फायनल अँग्युलर डिस्प्लेसमेंट, हो का नाही? मला इथं सांगा लवकर चला. मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो वाटलंच तर. θ0 कोण आहे सांगा लवकर चला. इनिशियल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल. सांगा लवकर चला. थिटा म्हणजे कोण आहे सांगा? फायनल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. समजायला लागलंय? बरं. मग आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करायचं की नाही आपल्याला? मग मला सांगा. DW इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॉर्क इंटू डी थिटा. बाळांनो सांगा, माझ्यापाशी छोट्या वर्कडनचं इंटिग्रेशन घेतलो तर मला काय भेटतंय? टोटल वर्कडन भेटतंय. काय भेटतंय? आता पलीकडच्या साईडला युअर फंक्शन इज अ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू थिटा. थिटा सोबतचं फंक्शन आहे की नाही? मग ह्याला मला लिमिट द्यावं लागतील का नाही? सुरुवातीचे लिमिट म्हणजे इनिशियली किती आहे थिटाचं लिमिट, नंतर किती आहे थिटा. समजलं? आता पुढं काय काम करणार आहे आपण? टॉर्कची जी व्हॅल्यू आहे की नाही, टॉर्कची व्हॅल्यू आपण पुटअप करू. टॉर्कची व्हॅल्यू माझ्यापाशी किती आहे सांगा? P इंटू ई इंटू साईन थिटा. ॲक्च्युअलमध्ये हे टॉर्कचं फॉर्म्युला कसं मिळतं माहिती आहे का? T बार इज इक्वल टू P बार क्रॉस E बार असतं. ह्याचं क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर P इंटू ई इंटू साईन थिटा. कोणाचं पण क्रॉस प्रोडक्ट कसं घेतो सांगा मला लवकर चला.
ए बार क्रॉस बी बार असं जर असेल तर त्याचा फॉर्म्युला काय, ए इंटू बी इंटू, समजलं. मग मला सांगा लवकर चला, टीची व्हॅल्यू आहे की नाही पी इंटू ई इंटू साईन थिटा, तर ती व्हॅल्यू मी पुटअप करतो. सांगा इथं काय येऊ दे, पी इंटू ई इंटू साईन थिटा इंटू इथं काय आलं, पी म्हणजे काय लवकर, पी म्हणजे काय, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, ई म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड, हो का नाही. मग हे दोघं लोक कॉन्स्टंटच आहे, हो का, सिंपल आहे. मग पी आणि ई कॉन्स्टंट असल्यामुळे ते इंटिग्रेशनच्या बाहेर येतील. मग हे दोघं इंटिग्रेशनच्या बाहेर जर आले तर मला आन्सर काय भेटेल लवकर, पी इंटू ई, हे पोटेन्शियल एनर्जी समजतं नाही येते, पी वेगळं आहे ई वेगळं आहे, कळायला लागलं आहे. सांगा लवकर चला, थिटा 0 टू थिटा, आतमध्ये कोण सापडलं, डी थिटा, कारण थिटा चेंज व्हायला लागल्यामुळं साईन थिटा पण चेंज होईल ना, हो का नाही. का साईनमध्ये कोणतं पण अँगल पुटअप केल्यावर सेमच व्हॅल्यू देते तुम्हाला, हो का नाही. मग साईन हे चेंज होणारं फंक्शन आहे. साईनचं इंटिग्रेशन काय येतं माहिती आहे का, इंटिग्रेशन ऑफ साईन थिटा इज इक्वल टू हे मायनस कॉस थिटा प्लस सी असतंय, काय असतंय, मायनस कॉस थिटा प्लस सी. मग मला इथं सांगा, पी इंटू ई इंटू साईन थिटाचं इंटिग्रेशन काय, मायनस कॉस थिटा. आता इथं थिटा 0 लोअर लिमिट आणि थिटा हे काय झालं आपलं अप्पर लिमिट, सोपं आहे, कळालं. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, मी सी का घेतलं नाही, गेल्या वेळेला पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे हे रिझन. ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या इंटिग्रेशनला लिमिट आहेत का, आहेत का लिमिट, लिमिट नसल्यामुळे मला तिकडं कॉन्स्टंट घ्यावं लागतं. माझ्यापाशी इथं लिमिट आहेत की नाही, लिमिट असेल तर कॉन्स्टंट घ्यायचं का नाही घ्यायचं, समजायला लागलं. ह्याच एका गोष्टीवर तुम्हाला मॅथ्समध्ये डिफायनाईट इंटिग्रल म्हणून अख्खं टॉपिक आहे, समजायला लागलं. परत आता मी काय काम करणार माहिती आहे का, एकदा अप्पर लिमिट पुटअप करणार, एकदा लोअर लिमिट पुटअप करणार. हे पी ई इथंच असू द्या, ओके, इथंच असू द्या. एकदा काय केलं सांगा लवकर, थिटाच्या जागी अप्पर लिमिट पुटअप केलो, समजलं, मायनस, परत एकदा लिहितो, माझ्यापाशी कोण आहे सांगा लवकर, मायनस कॉस आहे ना, थिटाच्या जागी काय पुटअप केलो, एकदा अप्पर लिमिट पुटअप केलो, मायनस. आता काय करणार, थिटाच्या जागी लोअर लिमिट पुटअप करायचं. तुमच्यापाशी क्वांटिटी कोण आहे, मायनस कॉस आहे, कळायला लागलं आहे. हे ऑपरेशनचं मायनस आहे, समजायला लागलं. कसं असतं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, तर ते मायनस आहे इथं. हे मायनस कुठलं आहे, हे ह्याचं मायनस आहे स्वतःचं, हे समजलं. मग मला परत पुढची गोष्ट सांगा, देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू ई इंटू मायनस मायनस काय होतात, प्लस कॉस थिटा 0 मिळालं की नाही. मला सांगा मग प्लस कॉस थिटा 0 मी अगोदर लिहितो, इथं कोण आहे, मायनस कॉस थिटा, समजलं. आता लास्ट स्टेप, जेवढं वर्क डन असतं तेवढ्याच अमाऊंटमध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. तुम्हाला काय काढायला सांगितलं, पोटेन्शियल एनर्जीच काढायला सांगितलं. पोटेन्शियल एनर्जी मिळाली. एवढं संपल्यानंतर ना तुम्हाला 2 केसेस दिलेत की नाही, बघा. पहिल्या केसेसमध्ये काय म्हणलं, डिस्कस द डायपोल इज परपेंडिक्युलर. मग मी काय म्हणू, इफ डायपोल इज परपेंडिक्युलर. बाळांनो, डायपोल परपेंडिक्युलर असेल तर सुरुवातीलाच परपेंडिक्युलर कन्सिडर करावं लागतं की नाही, नंतर किती फिरवणार आहेत त्यांना थोडीच माहीत आहे, किंवा तुम्हाला थोडीच माहीत आहे, समजायला लागलं. ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही किती फिरवणार आहे. सुरुवातीला डायपोल किती डिग्री होईल, परपेंडिक्युलर 90 डिग्री. परपेंडिक्युलरचं मिनिंग काय, कसं असेल, हे डायपोल असेल की नाही, हे असं असेल. मग असं असेल तर तुमचं डायपोल आणि इलेक्ट्रिक फील्ड दोघं एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर, समजायला लागलं. मग थिटा 0ची व्हॅल्यू 90 डिग्री जर असेल तर कॉस 90 डिग्री मला किती भेटतं आहे, सॉरी 0 भेटतं आहे. हे 0 तिथं पुटअप करा,
मग आपल्यापाशी यू इज इक्वल टू काय भेटतं आहे, पी इंटू ई इंटू ब्रॅकेटमध्ये 0 मायनस, समजलं. मग देअरफॉर यूची व्हॅल्यू मला काय भेटली सांगा, मायनस कॉस थीटा आणि ह्याला मल्टिप्लाय करा, सांगा मायनस पी इंटू ई इंटू, समजलं. सेकंड टाइम. आता डायपोल कसं आहे सांगा लोक, चला. डायपोल इज पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे कसं असेल डायपोल पॅरलल, सुरुवातीला डायपोल असेल की नाही, तर तुमचं डायपोल ह्या पद्धतीनं जर असेल तर तुमचं डायपोल काय झालं, इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल झालं की नाही. जर तुमचं डायपोल असा असेल तर पॅरलल गोष्टींबरोबर अँगल किती करणार, 0. कधी पण लक्षात घ्या, पॅरलल असेल तर अँगल किती, मग थिटाची व्हॅल्यू 0 झाली की नाही इथं. देअरफॉर थिटा म्हणजे थिटा 0ची व्हॅल्यू 0. आता परत दुसरी गोष्ट सांगा, कॉस 0ची व्हॅल्यू किती असते, 1, हो का नाही. मग मला सांगा थिटा 0 म्हणजे कॉस थिटा 0ची व्हॅल्यू 1 ह्या ठिकाणी पुटअप करू दे. मला सांगा लवकर, चला. ई इज इक्वल टू पी इंटू ई इंटू ह्याची व्हॅल्यू मला किती भेटली, मायनस काय, समजलं. सुरुवातीला डायपोल परपेंडिक्युलर आहे बघा की, सुरुवातीला परपेंडिक्युलर पण नाही पॅरलल पण नाही. हे फॉर्म्युला मिळालं तुम्हाला. सुरुवातीला आपले डायपोल जर परपेंडिक्युलर जर असतील तर हे फॉर्म्युला, सुरुवातीला जर पॅरलल असेल तर हे फॉर्म्युला. समजायला लागलं. हे दोन्ही फॉर्म्युले ह्याच्यावरून निघालेत, कळायला लागलं. ओके, एकदा बघून काढा बघू लवकर, चला. बाकी आता आपल्याला काय काम करायचं आहे, एक एक्सप्रेशन तयार करायचं आहे, ज्या एक्सप्रेशनमध्ये टोटल किती चार्जेस आहेत. लवकर, 2 चार्जेस आहेत ना. मी काय काय सांगतो त्याकडे जरा व्यवस्थित लक्षात येईल. एकदम सोपं डेरिव्हेशन आहे. आपल्यापाशी हे कोणतं ॲक्सिस आहे, वाय. हे कोणतं ॲक्सिस आहे, हे कोणतं असेल, समजायला गेलं. आता बघा मला काय काम करायचं सांगा लवकर, चला. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काढायचा. कोणाचा फॉर्म्युला काढायचा आपल्याला, मग पोटेन्शियल एनर्जी केवढी असते, जेवढं वर्क डन असतं. समजायला लागलं. परत एकदा रिपीट करा बघा, काय जेवढं वर्क डन असतं तेवढीच. मग मी सगळ्यात शेवटी काय म्हणलो सांगा लवकर, चला. वर्क डन इज कन्वर्टेड इंटू कोणती एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. बाळांनो मला परत एकदा रिपीट करा, आपल्यापाशी जेवढी पोटेन्शियल एनर्जी असेल तेवढंच कोण असतं आहे, वर्क डन. मग मला पोटेन्शियल एनर्जी काढायचं असेल तर मी पहिल्यांदा कोणाला काढू, इथं वर्क डनला काढणार. समजायला लागलं. आता अज्युम करा एक चार्ज आहे, हे एक लोकेशन आहे ना, तर ह्या लोकेशनला मी ए म्हणतो. ह्या लोकेशनला मी काय म्हणलो सांगा, ए एवढं लोकेशन म्हणलो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता मला काय काम करायचं आहे, एक चार्ज आहे ना, हे चार्ज कुठनं मागवायचं आहे, इन्फिनिटीपासून एला मागवायचं आहे. मग हे चार्ज इथं आलं की नाही, तर पहिलं जे चार्ज मागवायला लागलो तर ते चार्ज केवढे सांगा लवकर, चला. क्यू. ए हे कोण आहे सांगा, लोकेशन आहे, एक जागा आहे. मग मला सांगा ओरिजिनपासून आपलं Q1 चार्ज आपण कुठं मागवलो तर त्या डिस्टन्सला मी R1 म्हणू. समजायला लागला. आता एक क्वेश्चन, पहिलं चार्ज मागवण्यासाठी जे वर्क डन होतं आहे ना, तर त्या वर्क डनला मी W1 म्हणतो. त्या वर्क डनला काय म्हणलं, हां, वर्क डन W1 टू ब्रिंग कोणतं चार्ज, बघा की कोणतं चार्ज, Q1. कुठनं मागवलं लागलो, फ्रॉम इन्फिनिटी पासून कुठंपर्यंत मागवतोय, एकडं. सोपं आहे. इथंपर्यंत आणलो आपण. आता मला ह्याचा व्हॅल्यू किती मिळेल लवकर, W1ची व्हॅल्यू मला किती मिळेल बाळांनो, इक्वल टू 0 का मिळेल लवकर.
इन्फिनिटीमुळे 0 थोडीच असतं. सिम्पल लॉजिक आहे. मी Q1 चार्ज इन्फिनिटीपासून इथं मागवलो की नाही, तर ह्याच्या आजूबाजूला कोणते चार्जेस आहेत का? मग ह्याला अपोज करणारं कोण तर आहे का? मग ह्याला अपोज करणारं कोणच नसेल तर मग त्याला वर्डन करायचे, ते आपोआप येऊ शकतं. फुकट. समजायला लागलंय? कळतंय? मला परत एकदा सांगा. Q1ला आणण्यासाठी वर्डन 0 काय येतं? कारण Q1ला अपोज करण्यासाठी बाजूला चार्जेस आहेत का आपल्यापाशी? मग त्यामुळं पहिलं वर्डन तुम्हाला किती भेटलं? आता दुसरं काम काय करायचं आहे, माझ्यापाशी दुसरी लोकेशन जी आहे ना, तर ती बी आहे. आता चार्ज कोणतं मागवणार आहे? Q2 जे आहे ना, तर हे आपल्या ओरिजिनपासून R2 एवढ्या डिस्टन्सवर आहे. Q2 पण कुठनं मागवणार आहे? इन्फिनिटीपासून मागवणार आहे. Q2ला जेव्हा मागवत होतो तर त्याला अपोज करणारं Q1 ऑलरेडी आहे. आता याचा अर्थ मला ह्या ठिकाणी वर्गडन भेटेल. समजायला लागलं? जेव्हा Q1 आलं होतं तेव्हा त्याला अपोज करणारं कोण होतं का? नाही. समजायला लागलं? मग मला सांगा लवकर चला, ह्याला काय म्हणून सांगा लवकर चला लवकर. वर्क डन कोणतं? W2. सांगा लवकर चला. टू ब्रिंग कोणतं चार्ज बाळांनो? Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू बी. बरोबर आहे. मग हे वर्गडन काढायचं कसं? मी आता एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला लक्षात आहे का बघा. पोटेन्शियलचं फॉर्म्युला काय असतं? वर्क डन पर युनिट चार्ज. मग असं असतं तर वर्कडनचं फॉर्म्युला काय मिळालं? पोटेन्शियल इंटू चार्ज. समजायला लागलं? आता मला सांगा, वर्कडन मला W2 पाहिजे की नाही, मग पोटेन्शियल कोणाचं असेल तिथं? पोटेन्शियल कोणाचं? ऑलरेडी एला पोटेन्शियल काहीतरी असेल ना तिथं. समजायला लागलंय? मग मी काय म्हणून सांगा लवकर सर, पोटेन्शियल लवकर ड्यू टू कोणतं चार्ज? लवकर Q1. कारण आता सध्याला ह्याला मागवायचं असेल तर अपोजिशन त्याला अपोज हेच करणार आहे ना. मग ह्याचं पोटेन्शियल तिथं अप्लाय होईल का नाही? मग ह्याचं पोटेन्शियल इंटू आता चार्ज आहे की नाही तिथं, आपलं कोणतं चार्ज यायला लागलंय? समजायला लागलं? तर ते चार्ज Q2. समजलं? मग मला पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 ह्याचा फॉर्म्युला सांगा लवकर चला लवकर लवकर. 1 सांगा 4πε0 Q1 अपॉन, मी इथं ह्याला Q2ला ॲज इट इज ठेवू का? इथं R लिहायला पाहिजे की नाही? आता बाळांनो इथं R म्हणजे कोण असतं? जेव्हा आपण पोटेन्शियल म्हणत असतो तेव्हा डिस्टन्स बिटवीन टू चार्ज झालं की नाही. मग हे दोन चार्जमधलं डिस्टन्स इथं सध्याला AB आहे की नाही, तर ह्याला काय म्हणायचं माहिती आहे का? R12. समजायला लागलाय? 1पासनं 2कडे जाण्याचं डिस्टन्स. समजलं काय म्हणलो? 1कडनं 2कडे जाण्याचं डिस्टन्स. मग त्या एका गोष्टीमुळं मी आरच्या जागी इथं काय लिहू दे? R12. मग मला W2 भेटलं का नाही? हो का? आता मला परत एकदा सांगा, पोटेन्शियल एनर्जी किंवा चेंज इन वर्कडन मला किती भेटलं? लवकर. देन चेंज इन वर्कडन म्हणजेच नेट वर्कडन मला सांगा. आपल्यापाशी नेट वर्कडन W इज इक्वल टू कोण भेटेल? W2 मायनस W1. तिथे वर्ड मायनस काय लागलं? कारण W1 म्हणजे Q1 आल्यानंतर ना Q2ला अपोज करायला लागले की नाही, त्यामुळं तुम्हाला तसं भेटेल. मला सांगा की W2ची व्हॅल्यू मला काय भेटली? 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. हे आपल्याला वर्कडन भेटले की नाही. पण जेवढं वर्कडन असतं तेवढीच पोटेन्शियल एनर्जी असते. मग त्या एका गोष्टीमुळे पोटेन्शियल एनर्जीला आपण U म्हणतो की नाही, त्याचं फॉर्म्युला काय तयार झालं सांगा? 1/4πε0 सांगा Q2 अपॉन R12. सोपं आहे.
ओके, एकदा बघून काढा लवकर. चला